नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। मुक्ता आरतीचं बाळ नाकारणाऱ्या लकीला सगळ्यांसमोर कसं खोटं पाडणार आणि सावनी आणि लकीचा कशा प्रकारे पर्दाफाश करून सावनीला आणि लकीला घराबाहेर काढणार, हे सगळे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की लकीने सावनीच्या मदतीने सगळ्यांसमोर खोटं बोलून मुक्ताला आणि आरतीला खोटं पाडलेलं असतं, परंतु मुक्तासोबत सागर बोलत नसतो। त्यासाठी आदित्य आणि सई प्रयत्न करत असतात, मात्र सागर काही ऐकत नाही। दुसऱ्या दिवशी सगळेजण नाश्त्याला बाहेर बसलेले असतात, तेव्हा मुक्ताशी कोणीही बोलत नसतं आणि याचा मुक्ताला खूप त्रास होतो। मुक्ता नाश्ता बनवते आणि तो खात देखील नाही। मग मुक्ताला आणि सगळ्यांनाच हे सगळं पाहून खूप वाईट वाटतं, मात्र सई आणि आदित्य तो नाश्ता खातात। आदित्य म्हणतो की मुक्ता आंटी, तुम्ही हा प्लीज मला नाश्ता द्या, मला खूप जास्त आवडला आहे। तेव्हा मग आता मुक्ता ही हे सगळं बघते आणि तो म्हणतो की मला तुमच्या हातचे खूप जास्त आवडते। आणि या सगळ्यामुळे सावनीला खूपच राग येत असतो आणि ती विचार करते की सगळ्या कोळी कुटुंबाला मुक्ताच्या विरोधात उभा केला आहे, तरीही माझा मुलगा आदित्य हा हिच्या बाजूने का झाला आहे असा राग मात्र तिला येत असतो। त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की सागर, मला माहीत आहे की तुम्हा सगळ्यांना माझा राग येत आहे, पण मी काहीच करू शकत नाही, कारण माझा आरतीवर पूर्ण विश्वास आहे। एखादी मुलगी आपल्या गरोदरपणाबद्दल कधीही खोटं बोलू शकणार नाही, आणि तेही आरतीसारखी मुलगी जिच्याबरोबर मी इतकी वर्ष काम केली आहे, ती माझी असिस्टंट आहे। ती मुलगी किती हळवी आहे ते मला माहीत आहे, म्हणूनच ती कधीही खोटं बोलणार नाही। त्याच वेळेला मग आता लगेच पुढे ती म्हणते की हे बाळ लकीचं आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एक ऑप्शन आहे, तो म्हणजे मी लकीची पॅटर्निटी टेस्ट करायला तुम्हाला सांगते। तेव्हा लकी घाबरतो आणि म्हणतो की दादूस, मी काहीही करणार नाही, जर मी काही केलेच नाही तर मी कशाला घाबरू, मी काहीच ऐकणार नाही। तेव्हा मग मुक्ता म्हणते की जर तू काहीच केले नसशील ना लकी, तर मग कशाला घाबरतोयस, कारण ज्याला कर नाही त्याला डर कशाला। तेव्हा मग सागर म्हणतो की एक्झॅक्टली, जर तू काही केलं नाहीयेस ना लकी, तर मग तू का घाबरतोयस, कारण जर तू काही केलं नाहीस तर मी तुझ्या नक्की बाजूने आहे आणि मी तुझ्यासोबत आहे, घाबरू नको। आपण ही टेस्ट करून घेऊया आणि बाकीच्या सगळ्यांची तोंड आपण बंद करून टाकूया, म्हणजे तुझ्या मागचं कायमचं हे प्रकरण मिटून जाईल। त्यानंतर मग आता लकी म्हणतो की ठीक आहे दादूस, मी तयार आहे। तसं लांबूनच सावनी ही त्याला खुणावून दाखवते आणि मग लकी म्हणतो की ठीक आहे दादूस, मी ही टेस्ट करू शकतो, कारण मी काहीच केलेलं नाही। तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे, आता सगळं सत्य हे सगळ्यांसमोर उघडं होणार आहे आणि लकी हा असा कसा तयार झाला याचा विचार मुक्ताच्या मनामध्ये येत असतो आणि ती लकीवर म्हणूनच लक्ष ठेवून असतो। नंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावनी लकीला बिल्डिंगच्या बाहेर भेटायला बोलावते आणि मुक्ताचा तिकडे लक्ष असतो आणि सावनी म्हणते की लकी, तू आता ही टेस्ट करायला तयार हो, जो कोणताही डॉक्टर असेल ना मुक्ताचा त्याच्याकडे आपण जाऊ आणि त्यानंतर मग त्याला आपण पैसे देऊ आणि रिपोर्ट मॅनेज करू। माझ्या ओळखीचा एक डॉक्टर मित्र आहे, तो नक्कीच रिपोर्ट मॅनेज करून आपल्याला देईल आणि आपण ते रिपोर्ट बदलून टाकू। तेव्हा लकी म्हणतो की ठीक आहे, आपण हे सगळं तयार होऊ। मग या सगळ्यामुळे आता लकीचं आणि सावनीचं बोलणं हे मुक्ताने चांगलंच ऐकून घेतलेलं असतं। त्यानंतर मग आता मुक्ता टेस्ट करायला लकीला घेऊन जाते। लकीची टेस्ट केली जाते आणि मुक्ता निघून गेल्यावर सावनी डॉक्टरला भेटते आणि लकी देखील पुन्हा डॉक्टरला भेटायला जातो आणि ते रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरला ते दोघेही पैसे देतात आणि या सगळ्यांचं हे सगळं जे बोलणं असतं ते मुक्ताने ऐकून घेतलं असतं आणि मुक्ताला कळालेलं असतं की हे सगळं कटकारस्थान हे केवळ आणि केवळ सावनीचं आहे। सावनीनेच लकीच्या डोक्यामध्ये सगळं काही भरवून दिलेलं आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच ती आता सावनीवर खूपच चिडलेली असते, पण काही करून मुक्ताला हे सगळं कारस्थान हे सगळ्यांच्या समोर आणायचं असतं, म्हणून ती गपचूप असते। नंतर जेव्हा लकीचे रिपोर्ट येतात तेव्हा सावनी आणि लकी निर्धास्त असतात, कारण रिपोर्ट आपल्याच बाजूने आहेत असं लकीला वाटतं, परंतु रिपोर्टमध्ये लकी हाच बाळाचा बाप आहे हे सिद्ध झालेलं असतं। त्यामुळे आता सागर चिडतो आणि म्हणतो की मुक्ता, तुम्ही जे काही बोलत होतात ते तर अगदीच खरं आहे। आणि तेव्हा मग आता लगेच सावनी म्हणते की हे कसं काय झालं, मनातूनच ती घाबरते आणि तेव्हा सागर तितक्यातच लकीच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की तू हे काय केलं आहेस, अरे तू खरंच आरतीच्या मुलाचा बाप आहेस, आरतीच्या पोटातल्या बाळाचा बाप आहेस तू, आणि तू आमच्या सगळ्यांशी खोटं बोललास, तू मुक्ताला देखील खोटं पाडलंस, असं का केलंस लकी तू। त्याच वेळेला मग आता
लकी म्हणतो की दादूस प्लीज असं करू नको. तेव्हा मग तो म्हणतो की असं करू नको कसं? अरे मी तुझं ऐकून मुक्तावर विश्वास ठेवला नाही आणि मुक्ता मला खरं सांगत होत्या पण मी त्यांचं ऐकलं नाही. फक्त तुझ्यावर भाऊ म्हणून विश्वास ठेवला. आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवून मुक्तावर अविश्वास दाखवला. पण तू आम्हाला खोटं ठरवलं. आणि सागर सगळ्यांसमोर मुक्ताची माफी मागतो आणि म्हणतो की आतापासून मी कधीही मुक्तावर कोणत्याही प्रकारचे अविश्वास दाखवणार नाही. आणि मग हे पाहून सागरला खूपच वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर आता इंद्रा आणि स्वाती देखील मुक्ताची माफी मागतात आणि म्हणतात की तू आमच्या कुटुंबाचा कायम चांगलाच विचार करत आलीस पण आम्ही असा चुकीचा विचार केला. इंद्रा म्हणते की प्लीज मुक्ता आम्हाला माफ कर. आणि स्वाती देखील आता मुक्ताची माफी मागू लागते आणि सागर देखील हात जोडून मुक्ताची माफी मागतो. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की मुक्ता अगं माझा मुलगा असं वागेल असं मला वाटलंच नव्हतं. जर मला असं कळलं असतं की हा माझा मुलगा असं वागू शकतो तर मी तुझी साथ दिली असती. पण माझी ही चूक झाली. मी तुझी साथ दिली नाही. तू कायम आपल्या घराचाच विचार करते पण मी मात्र तुला खोटं लेखलं. त्याच वेळेला तर इथे इंद्रा म्हणते की तू खरंच खूप खरी होतीस. सागर म्हणतो लकी तुला ही बुद्धी कुठून आली मला माहीत नाही पण मी तुला सोडणार नाही. आता तू माझ्या घरातून निघून जा. तेव्हा मग लकी घाबरून सावलीचं नाव घेतो आणि म्हणतो की हे सगळं मला करायला दादू सावनीने सांगितलं होतं म्हणूनच मी हे सगळं केलं. तेव्हा मग आता सागर चिडतो आणि सावनीला हाताला धरून बाहेर काढत असतो. तो म्हणतो की ही सावनी पहिल्यापासूनच आपलं घर फोडायला आली आहे. तुला हे सगळं लक्षात आलं नाही. जर तू ही चूक केली होतीस तू मोठं पाप केलंस तर मग तू हे सगळं स्वीकारायला हवं होतं. मी जेव्हा रिपोर्ट काढायला गेलेलास तेव्हाच तर तुला सांगितलं होतं की जर तू हे काही केलंस तर मात्र मी तुला सोडणार नाही. पण तू माझं ऐकलं नाहीस आणि तुला हवं तेच केलंस ना. मग आता मात्र मी तुला माफ करणार नाही. तू या घराच्या बाहेरच निघून जा असं सागर त्याला म्हणत असतो. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की सागर प्लीज थांबा. असं करून चालणार नाही. लकीला जर आपण घराबाहेर काढलं तर मग आरतीचा आणि तिच्या बाळाचा काय दोष आहे? तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता मग आता मी काय करायचं आहे? भाऊ म्हणून मी नालायक ठरलोय आणि मी माझ्या भावाला चांगली समज कधीच देऊ शकलो नाही आणि तो चुकीच्या मार्गाने चालत गेला. पण मी प्रत्येक वेळेला त्याला सावरण्याचा प्रयत्न केला पण तो नेहमीच चुकीच्या मार्गाने गेला. आता सावनीच्या नादाला लागून तो खोटंही बोललाय. इतकं मोठं खोटं. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की आपण लकी आणि आरतीच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. काही झालं तरीही लकीचं बाळ हे आरतीच्या पोटामध्ये वाढत आहे म्हणूनच आपण तिला असं वाऱ्यावर सोडून अजिबात चालणार नाही. तेव्हा मग आता इंद्राला देखील मुक्ताचं बोलणं पटतं. ती म्हणते की सुनबाई तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण या बाबतीत आपल्या लकीचा आणि आरतीचा विचार केलाच पाहिजे. काही झालं तरी तिच्या पोटामध्ये कोल्यांचं बाळ वाढतं. तेव्हा मग आदित्य म्हणतो की तर सावनीला अशा प्रकारे घराबाहेर काढलेलं पाहून आदित्यला खूपच वाईट वाटतं आणि आदित्य हा म्हणतो की पप्पा प्लीज मम्माला घराबाहेर काढू नका ना. प्लीज तिच्याशिवाय मी नाही राहू शकत. आणि हो ती चुकली आहे तिच्या वतीने मी तुमची हवी तर माफी मागतो. मी तुम्हाला सॉरी बोलतो पण प्लीज माफ करा. मग आता हे सगळं ऐकून सागरला खूपच वाईट वाटतं. आदित्यला मुक्ता जवळ घेते आणि म्हणते की नाही आदित्य बाळा आपण सावनी मम्माला कुठेही बाहेर काढणार नाही आहोत. अजिबात काळजी करू नको. आणि मुक्ता आता सागरला जवळ घेते. हे सगळं पाहिल्यावर सावनीला धक्का बसतो कारण आदित्य हा मुक्ताला मिठी मारून असतो मात्र सावनीला त्याने अजिबातच जवळ केलेली नसते. नंतर आता सागरला मुक्ता जवळ घेते आणि मग मुक्ताचं खरं रूप हे सावनीसमोर आलेलं असतं पण तरीही सावनी तिला जुमानत नाही. तर इथे सागर रूममध्ये मुक्ताला बोलतो की मुक्ता मला माफ करा. मी तुमच्याबद्दल खूपच चुकीचा विचार केला. मी तुमच्या मित्राला आशयलाही खूप काही बोललो म्हणून तुम्ही त्याला आपलं म्हणता. उद्या तुम्ही त्याला घरी बोलवा. मी स्वतःहून त्याची माफी मागणार. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर प्लीज तुम्ही माफी मागू नका. मला कळत होतं की तुम्ही हे चिडत होतात. तेव्हा सागर म्हणतो की आज मी तुम्हाला सगळं काही कबूल करतो. मी फक्त चिडलो नव्हतो तर मला राग येत होता. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर काय तुम्हाला का राग येत होता? तेव्हा तो म्हणतो की मला जेलसी होत होती. मग त्यानंतर तो म्हणतो की मुक्ता तुमचं आणि त्या आशयचं इतकं चांगलं बॉन्डिंग बघून मला खूप त्रास होत होता. कारण आजपर्यंत मला असं वाटत होतं की तुमच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरा कोणताही वेगळा मुलगा नाही आणि तुमच्या या मित्राचा विषय तुम्ही अचानक काढलात म्हणून मला जरासं इन्सिक्युरिटी फील झाली. काही झालं तरीही तुम्ही माझ्या बायको आहात आणि माझं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे म्हणून मला हे सहन झालं नाही. पण मी समजू शकलो नाही की तुमची हे काही लग्न अगोदरची नाती असू शकतात आणि तुम्ही दोघे खूप चांगले मित्र आहात. त्याबद्दल वादच नाही. पण कोणीही दुसरा मुलगा माझ्याशिवाय तुमच्याशी मैत्री करू शकतो याचा विचारही मला सहन झाला नाही. आणि काय करू किती पुढे जायचं म्हटलं तरी आपल्या बायकोचा एखादा दुसरा पुरुष मित्र असणं हे मला थोडंसं त्रासदायक झालं. आणि आय एम सॉरी मुक्ता. मी हे सगळं बोलल्यानंतर मला कळत नाही की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत असाल. तुम्हाला काय वाटत असेल पण जे आहे ते असं आहे.
आय नो तुम्ही माझ्याबद्दल खूप चुकीचा विचार कराल, पण मी इतका मागासलेला आहे आणि असे बुरसटलेले विचार मी करतो. आणि ते सगळं मुक्ताचं बोलणं ऐकल्यानंतर तो बघायला लागतो आणि मुक्ता त्यावर हसायला लागते. तेव्हा मग सागर म्हणतो की काय झालं मुक्ता, तुम्ही का हसत आहात आणि माझ्यावर तुम्ही हसताय ना? तेव्हा मुक्ता म्हणते की नाही नाही, मी तुमच्यावर नाही हसत आहे, मी फक्त याचाच विचार करते की ही अशी तुमची दुसरी बाजू देखील असू शकते आणि मी ती समजू शकते. तुम्ही का असा विचार करताय? आता आपण या गोष्टीवर बोलायला नको. खरं तर भूतकाळ गेला, त्यावर विचार करायचा नाही आणि बोलायचं देखील नाही, पण त्याची सावली आपल्या वर्तमानावर नक्कीच असते. आणि सावनी तुमच्याबरोबर अशी वागली, तिची हर्षबरोबर मैत्री होती, पण तुम्ही त्यावेळेला तिच्यावर विश्वास ठेवलात आणि तिने तुमचा विश्वासघात केला. पण खरं तर सावनी असं वागली तर तिचं कर्म होतं आणि तिची हर्षबरोबर मैत्री होती, पण तुम्ही त्यावेळेला विश्वास ठेवला, तुमचा विश्वासघात केला, त्याचा तुम्हाला राग येत असेल. पण प्लीज आता असा विचार करू नका. काही झालं तरीही तुमचा विश्वास मी कधीही तोडणार नाही. आशू फक्त माझा एक चांगला मित्र आहे, बाकी काही नाही. तेव्हा सागर म्हणतो की प्लीज उद्या तुम्ही आशयला भेटायला बोलवा, मला त्याच्याशी स्वतः बोलायचे आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी आशय घरी येतो आणि सागर त्याचं चांगल्या पद्धतीने वेलकम करतो. सागर त्याला बसायला वगैरे सांगतो. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की आशय तुझ्यासाठी कॉफी आणू का? तेव्हा तो नेहमीप्रमाणे म्हणतो की का चालेलच, माझ्या मैत्रिणीच्या हातची कॉफी बेस्ट असते. तेव्हा मग आता सागर म्हणतो की मुक्ता माझ्यासाठी ही बायकोवाली एक कॉफी. आता आशय त्याच्याकडे बघून हसतो आणि त्याला कळतं की सागर आता थोडासा चेंज झालेला आहे. मग आता सागर म्हणतो की आशय मला खरंच माफ करा, खरं तर मला खूप लाज वाटत आहे की मी मुक्तावर विश्वास ठेवायचा होता, पण तोच विश्वास तुमच्यासारख्या मित्राने तिच्यावर दाखवला. मला समजायला हवं होतं की मुक्ता माझ्याबद्दल खूप चांगलाच विचार करते, ती कधी चुकीचा विचार करत नाही, पण मी असा विचार का केला नाही. एनिवे जाऊ दे, तुम्हाला मला सॉरी बोलायचे होते म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलावलं आणि त्याच दिवशी मी तुम्हाला खूप चुकीची वागणूक दिली, त्याबद्दल खरंच मला माफ करा. तेव्हा मग आता आशय म्हणतो की खरं तर मला मुक्ता सांगायची की माझ्या सागरचं फर्स्ट इम्प्रेशन हे चुकीचं असू शकतं, पण ते मनाने खूप मोठे आहेत आणि त्याचा प्रत्यय आज मला आला. तुम्ही चुकलात खरं, पण त्याची कबुली तुम्ही माझ्याजवळ दिली आणि त्यासाठी खरं तर खूप मोठं मन लागतं, जे मुक्तासारखंच तुमच्याजवळ देखील आहे. म्हणूनच मी तुम्हाला खूप इम्प्रेस झालो आहे. बरं, आता एक प्रोजेक्ट आपल्याला सोबत करायचा आहे. तेव्हा सागर हसायला लागतो. तो म्हणतो की हो, मला माहिती आहे की हे सगळं प्रोजेक्ट मीच नाकारलं होतं ना खरं तर, पण आता मी स्वतः सांगतोय की हे प्रोजेक्ट आपण सोबत करूया. तेव्हा सागर खूपच खुश होतो आणि त्याचं आशयबरोबर काम करण्याचं स्वप्न देखील पूर्ण झालेलं असतं आणि पूर्ण कोळी कुटुंब पार्टी करण्याचं ठरवतं, कारण करोडोंची डील मिळालेली असते. आणि मग देवीला सगळेजण नमस्कार करतात आणि सावनी बघते तर तिचा हा पूर्ण प्लॅन पुन्हा फॉलोअप होतो आणि ती मनात म्हणते की काही केलं तरी मुक्ता आणि कोळी कुटुंब काही वेगळं होत नाही, मला काहीतरी वेगळं प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि त्याच वेळेला आता मुक्ता आरती आणि सागरचं लग्न कसं लावणार आणि लग्नात सावनी कोणतं विघ्न आणणार आणि त्याला मुक्ता कसं सडेतोड उत्तर देणार, हे सगळे आपल्याला पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे आणि तेही उत्सुकतेचं ठरणार आहे. तर असेच नवनवीन अपडेट पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.